नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषीतज्ञ उदय बोराटे स्वागत करतो आपणा सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, आपल्या कापूस पिकावरती खूप साऱ्या प्रकारचे रोग आणि किडे आलेले आपल्याला बघायला मिळतात। यामध्येच एक महत्त्वाचा परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये येणारा आणि अतिशय विनाशकारी असा एक रोग जर असेल तर तो आहे जीवाणूजन्य करपा। जीवाणूजन्य करपा हा सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला शक्यतो लक्षात येत नाही, परंतु जेव्हा तो आपल्या लक्षात येतो तोपर्यंत आपल्या झाडाची पानं ही खालच्या बाजूने पूर्णपणे करपलेली असतात। त्यामुळे या रोगाची सुरुवातीची लक्षणं जर आपण व्यवस्थितरित्या जर पडताळून पाहिली आणि त्यावर वेळेत जर उपचार केला तर त्याचे रिझल्ट अतिशय उत्तमरित्या आपल्याला बघायला मिळतात। तर शेतकरी मित्रांनो, आपल्या पिकाची वाढ होत असताना या वाढीच्या अवस्थेमध्ये ज्यावेळी आपल्या पानांवरती लुसलुशीतपणा हा अतिशय उत्तमरित्या तिथं आलेला असतो, अशाच अवस्थेमध्ये ज्यावेळेस पानं असतात तर त्या अवस्थेमध्ये आपल्या पानाच्या मधल्या शिरेवरती एक काळ्या रंगाचा टिपका आपल्याला बघायला मिळतो। सुरुवातीच्या अवस्थेला हा टिपका अतिशय लहान असतो, त्यामुळे याच्याकडे कुणाचंही लक्ष वेधलं जात नाही, परंतु कालांतराने हाच टिपका वाढत जातो। म्हणजेच या काळ्या रंगाच्या टिपक्याची वाढ ही वाढत जाते, ती शीर पकडून पुढच्या दिशेला तसेच पानावर इतरत्र पसरू लागते आणि कालांतराने काही दिवसानंतरच आपलं पान हे पूर्णपणे जळाल्यासारखं आपल्याला तिथं बघायला मिळतं। परंतु या स्टेजला फवारणी करणं हे एकदम चुकीचं ठरतं, कारण यावेळी किती खर्च केला तरी आपल्या पिकावरती किंवा आपल्या पानांवरती आलेला तो रोग आपल्याला थांबवता येत नाही आणि आपला खर्च हा वाया जातो। परंतु शेतकरी मित्रांनो, ज्यावेळी आपल्या पानांवरती काळ्या रंगाचे टिपके आलेले असतात, याच अवस्थेमध्ये आपण मार्केटमध्ये मिळणारं कुठलं पण एक अतिशय उत्तम दर्जाचं अँटीबायोटिक म्हणजेच जीवाणूनाशक त्यासोबत एक चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक याचं कॉम्बिनेशन जर आपण फवारणी केली तर त्याचे रिझल्ट मात्र आपल्याला अतिशय उत्तम प्रकारे आलेले बघायला मिळतात। ही फवारणी घेत असताना एक अशी काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे की आपल्या झाडाची सगळी पानं चांगल्या पद्धतीनं कव्हर होतील अशा पद्धतीनं आपल्याला फवारणी घेणं खूप गरजेचं आहे। अन्यथा काय होतं की आपल्याला झाडाचा वरचा भाग हा फवारणी केला जातो, परंतु ठराविक पानांच्या खालचा भाग जर बघितला तर तिथपर्यंत आपली फवारणी पोहोचत नाही आणि त्याचा रिझल्ट आलेला आपल्याला बघायला मिळत नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण कापूस पिकावर फवारणी घेत असताना हे काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे की प्रत्येक पानापर्यंत आपली फवारणी पोहोचणं गरजेचं आहे आणि ही फवारणी पोहोचणं किंवा ते पानांवरती पसरणे यासाठी त्यासोबत एक चांगल्या प्रकारचं स्टिकर हे वापरणं सुद्धा खूप गरजेचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता असा एक प्रश्न पडला असेल की जर हा जीवाणूजन्य रोग आहे तर त्यासोबत बुरशीनाशक वापरण्याची गरजच काय? परंतु एक गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की ज्यावेळी आपल्या पिकावरती जरी जीवाणूजन्य टिपका जरी आला असेल किंवा आपल्या पिकाच्या खालच्या बाजूनी पानाच्या खालच्या बाजूनी जरी जीवाणूजन्य करपा सुरू झाला असला तरी कुठल्याही प्रकारचं जर एखाद्या ठिकाणी जर सड तयार झाली तर अशा ठिकाणी तुमच्या बुरशीचा प्रादुर्भाव हा 100% होतच असतो। त्यामुळे अशा ठिकाणी जर आपण एखाद्या कितीही चांगल्या प्रकारचं जर एक जीवाणूनाशक आणून त्याची फवारणी केली तर त्याचे रिझल्ट आपल्याला 100% मिळत नाहीत, कारण जीवाणूनाशक हे तुमच्या जीवाणूंना मारेल, परंतु तिथं वाढत असलेली बुरशी ही तशीच राहते आणि ती वाढत राहते। त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपण औषध फवारणी केलेली आहे परंतु त्याचा रिझल्ट आपल्याला आला नाही। तर हेच रिझल्ट आपल्याला जर व्यवस्थितरित्या 100% आणि वेळेत मिळवायचे असतील तर यासोबत आपल्याला एक चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक सुद्धा मिसळणं खूप गरजेचं आहे। तर या दोघांचं कॉम्बिनेशन घेऊन जर आपण फवारणी केली तर याचे रिझल्ट आपल्याला कमी वेळेत एकदम अतिशय उत्तमरित्या आलेले बघायला मिळतात। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा। तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।